आजचा जो आपला लेसन चालू आहे अनुवंशिकता, राईट, म्हणजे हेरिडिटीच्या संदर्भातला त्याचाच पुढचा पार्ट आपण शिकतो आहोत. ह्या पुढच्या पार्ट मध्ये आपण एकूण तुम्हाला स्क्रीन पाहिल्या पाहिल्या लक्षात येईल की आपण आता कशाबद्दल शिकणार आहोत. स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत काही चित्र, त्याच संदर्भात आपण म्हणजेच आपण काय बघतोय की हेरिडिटी अँड इव्होल्युशनचे प्रूफ बघतोय, म्हणजेच अनुवांशिकता आणि उत्क्रांतीचे जे किंवा उत्क्रांतीचे पुरावे बघतोय आपण. प्रूफ्स ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांतीचे पुरावे. तर हे जे तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय ते तुमच्या लक्षात आलं असेल की काय आहे, राईट. तर त्याच संदर्भात आता आपण डिस्कस करणार आहोत, डिटेल्ड इन्फॉर्मेशन घेणार आहोत, राईट. सो पुढे जाऊया. जो आजचा जो आपण पुरावे पाहतोय, कशाच्या संदर्भातले पुरावे, तर उत्क्रांतीच्या संदर्भातले पुरावे, म्हणजे इव्होल्युशन, प्रूफ्स ऑफ इव्होल्युशन पाहतोय. तर त्यातला आता आपण जे 3 प्रकारचे वेगवेगळे पुरावे पाहिले, त्यातला आता आहे पुढची ह्या पार्ट मध्ये आपण पाहणार आहोत पुराजीव विषयक पुरावे. पुराजीव विषयक, त्यालाच जीवाश्म विज्ञान म्हणतात. हा श कनेक्टेड आहे. जीवाश्म विज्ञान लक्षात ठेवा. जीवाश्म विज्ञान. आता जीवाश्म विज्ञान म्हणजे काय, त्याला पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस असं म्हणतात. उच्चार लक्षात ठेवा. पॅलिओलॉन्टिकल, पॅलिओलॉजिक, पॅलिओलॉन्टॉलॉजिकल, राईट. हा त्याचा उच्चार आहे. तुम्हाला मी याचा उच्चार आहे पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस. थोडासा उच्चार अवघड आहे, पण लक्षात घ्या. आता काय आहे हे, नेमकं काय आहे. बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे की उत्खनन करतात, एक्सकेव्हेशन म्हणजे उत्खनन. म्हणजे काय की जे बायोलॉजिकल, जे बायोलॉजिस्ट असतात किंवा जीवाश्म पुरातत्व व्यक्ती असतात, राईट. त्याच्यातले पॅलिओन्टॉलॉजिकल जे त्यातले एक्सपर्ट जे असतात, हे काय करतात, उत्खनन करतात. म्हणजे पूर्वीच्या काळी कोणकोणते जीव अस्तित्वात होते यांचे पुरावे शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सतत खोदकाम वगैरे चालू असतं. वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे जिथे त्यांना अंदाज असतो की हा इथे आपल्याला काहीतरी मिळेल, तर तिथे खोदकाम चालू असतं. या खोदकामात त्यांना बऱ्याच गोष्टी मिळतात. कधी कधी तर हिस्टॉरिकल काही गोष्टी पण मिळतात हिस्ट्रीच्या संदर्भातल्या, तर कधी कधी जीवांच्या संदर्भातल्या काही गोष्टी मिळतात. आपण याच्याबद्दल बऱ्याच वेळा पाहिलं असेल, न्यूजपेपर मध्ये वाचलं असेल. यालाच जीवाश्म पुराण, जीवाश्म, जीवांचे अश्म म्हणजे त्यांचे काय अवशेष, त्यांचे जे उरलेले अवशेष आपण पाहिलं का, वेस्टिजिनल ऑर्गन जे असतात, वेस्टिजिनल, राईट, एव्हिडन्सेस, त्याच प्रकारे त्यांचे जे अवशेष असतात ते. तर कधी कधी दगडांवरती छापलेले, कधी कधी एखाद्या पानावरती, कधी कधी एखाद्या झाडाच्या आतमध्ये, झाडावरती, असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे त्यांना सापडलेले असते. यालाच म्हणतात, हे जे पुरावे आहेत हेच पुरावे म्हणजे जीवाश्म पुरावे किंवा पुराजीव विषयक पुरावे, जे पुरातन काळातले जे जीव होते. आता याच्याबद्दलची एक थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो, इन्फॉर्मेशन म्हणून. तुम्ही डायनोसॉर्सच्या संदर्भातला जुरासिक पार्क हा सगळ्यात फर्स्ट जो पार्ट होता, सगळ्यात पहिला आलेला पिक्चर मूवी पाहिला असेल, जुरासिक पार्क. या जुरासिक पार्क मध्ये खूप सुंदर म्हणजे ती कहाणी आहे. आणि इंग्लिश मूवीज खरोखर त्याच्यात कल्पना असतात, पण लॉजिक्स पण असतात. आणि आपले जे हिंदी मूवीज असतात याच्यामध्ये फक्त आणि फक्त भावना असतात, इमोशन्स असतात, नथिंग एल्स. त्याला काही काय म्हणतो ना आपण, बिनबुडाच्या स्टोरीज असतात. काहीच नसतं त्याला, काही आधार नसतो, बेस नसतो, काही लॉजिक नाही, काही नाही, काही नाही. परंतु आता बॉलिवूड सुद्धा सुधारतंय, जरा चांगल्या मूवीज बनवतंय, परंतु हॉलिवूड मूवीज मध्ये मात्र एक से बढ़कर एक कल्पना असतो आणि त्याला आधार असतो, राईट. तर असंच एक जुरासिक पार्क म्हणून एक मूवी तुम्ही 100% बऱ्याच जणांनी पाहिला असेल तुमच्यापैकी. परंतु त्यामध्ये जो जुरासिक पार्क जे आहे ते एका व्यक्तीने, एका धनाढ्य अतिशय श्रीमंत व्यक्तीने
एका मोठ्या बेटावरती ते जुरासिक पार्क तयार केलेलं असतं. त्याचा हा अंदाज असतो. त्याला असं वाटतं की आता मी हे जुरासिक पार्क केलं की जगाच्या वेगवेगळ्या भागातून, आणि ते बेट जे असतं, ते जे आयलँड असतं, ते सुद्धा अतिशय सुंदर असतं. म्हणून त्याला असं वाटतं की जगातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून लोक येतील, ही लोक इथे बेटावरती येतील, इथे राहतील, म्हणजे त्याचा राहण्या खाण्याचा खर्च होईल, म्हणजे त्यांची राहण्या खाण्याची सोय होईल, त्यातून मला पैसा मिळेल. मग हे पार्क, हे जुरासिक पार्क बघण्यासाठी, म्हणजे जुरासिक जे आपले डायनासोर्स आहेत वेगवेगळे, हे डायनासोर्स बघायला येतील लोक. ह्या ह्या अशा पद्धतीने मी काय करेल, मी खूप 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 कमाई करेल आणि मी खूप श्रीमंत होईल. हा त्याचा खरा उद्देश असतो. त्यासाठी तो पैसे वगैरे देऊन बरेचशा संशोधकांकडून पैसे देत त्यांना हायर करतो म्हणजे कामाला ठेवतो, राईट. त्यांना कामाला ठेवून त्यांच्याकडून बरेचसे काम करून घेतो. आणि त्यामध्ये जे संशोधक असतात, तर त्यांना त्या एका झाडावरती एका झाडावरती झाडाच्या बुंध्यावरती एक मच्छर, मेलेला मच्छर जो असतो, तो चिकटलेला सापडतो. मग त्याचं जेव्हा ते अनालिसिस वगैरे करतात, त्याच्यातून जेव्हा ते काय म्हणतात त्याची डीएनए वगैरे हे सगळं जेव्हा चेक करतात, तेव्हा त्याच्यातून त्यांना आपले जे डायनासोर जे असतात, त्या डायनासॉर्सच्या रक्ताचा अंश सापडतो. म्हणजेच त्यांच्या ज्या पेशी किंवा त्यांचे जे डीएनए वगैरे असतात, ते सापडतात त्याच्यातून. आणि मग त्या पेशी, त्या भागातून ते काय करतात, डायनासॉर्सची निर्मिती करतात. आधुनिक काळात जेव्हा डायनासॉर पूर्णपणे नष्ट झालेले असतात, त्या काळात ते डायनासॉरची निर्मिती करतात आणि मग ते ज्युरासिक पार्क उभं राहतं, अशी ती स्टोरी आहे. म्हणजेच काय, की त्यासाठी म्हणजे त्या याच्यामध्ये आधार कसला वापरला, की त्या काळच्या एखाद्या मच्छरने डायनासॉरचं रक्त शोषलं आणि त्यातून त्या त्या डासाच्या किंवा डासाच्या थोडक्यात, त्या डासाच्या अवशेषातून आपल्याला ते मिळालं, त्यांना ते मिळालं, आणि त्याच्यातून त्यांनी जुरासिक पार्क उभं केलं, असं ते दाखवलं होतं. तर असंच इथे आपलं जे खोदकाम वगैरे करतात, त्यांना बऱ्याचशा वस्तू मिळत असतात. त्याच संदर्भातलं हे जे आहे, त्या संदर्भात आपण पाहणार आहोत. कोट्यावधी वर्षापूर्वी फार वेगवेगळे जीव अस्तित्वात होते. त्यापैकी एक डायनासॉर. डायनासॉरचेही बरेच 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 प्रकार होते, वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्ही डिस्कव्हरीवरती वेगवेगळे बरेचसे प्रोग्राम आजपर्यंत येऊन गेले डायनासॉरच्या संदर्भातले. पूर्ण एक एक तासांचे मोठमोठे प्रोग्राम्स येऊन गेले. त्यामध्ये शाकाहारी डायनासोर्स होते, मांसाहारी डायनासोर्स होते, असे वेगवेगळे हे त्याच्यावरती पूर्ण माहितीपट होता तो. राईट. तुम्ही कदाचित पाहिला असेल, नसेल कधी मिळाला पाहिला तर नक्की पहा. राईट. सो आता त्या काळात म्हणजे अतिशय पुरातन काळात कोणते जीव होते हे कशावरून समजतं, कुठून समजतं? तर त्यावेळची माणसे तर आता आजकाल जिवंत नाहीये, हयात नाहीये. त्यांनी काही व्हिडिओज काढून ठेवलेले नाहीये, कुठलाही वेगळा पुरावा नाही. मग हे मिळतं कशातून? तर जीवाश्म विज्ञानामधून, म्हणजेच पॅलिओलॉन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस, ते जे आहे त्या खोदकामातून. राईट. मग ह्या संदर्भातली आपण डिटेल्ड माहिती आता पाहूया. पहा काय, की फर्स्ट, नाव दिस सिक्रेट मीन्स, त्या वेगवेगळ्या काळामध्ये कोणते कोणते प्राणी उपलब्ध होते, हे जे सिक्रेट आहे, हे जे रहस्य आहे, हे कशात आपल्याला सापडतं? इट इज हिडन इन द अर्थ. हे कुठे? हे सगळं रहस्य आपलं पृथ्वीच्या पोटात सापडतं. हे सर्व पृथ्वीच्या पोटात. त्या काळी म्हणजे वेळोवेळी पृथ्वीवरती बऱ्याच हालचाली झाल्या, मोठमोठ्या घटना घडल्या. त्यामध्ये भूकंप आहे, त्याच्यानंतर वोल्कॅनोज आहे, बरोबर, अतिशय मोठमोठे. उल्कापातामुळे पृथ्वीवरती वेगवेगळे बदल घडले. राईट. म्हणजे मिटिओर्स जे आहेत ते पृथ्वीवरती येऊन पडले, त्यामुळे काही घटना घडल्या. राईट. तर ह्यामुळे काय झाले, की फार पूर्वीचे बरेचसे प्राणी आणि वनस्पती जे आहेत, ऑर्गॅनिझम्स जे आहेत, दे गॉट buried due to disasters like flood, earthquakes, volcano, etc. त्या काळी जे अर्थक्वेक, जे म्हणजे भूकंप आले, आपण वल्कॅनो म्हणतो म्हणजे ज्वालामुखी जे आहेत ते, फ्लड म्हणजे पूर आले, ह्या याच्यामध्ये ते. आणि त्यावेळेचे पूर म्हणजे साधे सोपे पूर नव्हते.
आता आपल्याकडे येतात असे पूर नव्हते, याच्यापेक्षा प्रचंड प्रचंड पूर असायचे, राईट. सो या या सर्व घटनांमुळे ते काय केले झाले, जमिनीखाली गाडले गेले, राईट. आणि हळूहळू त्यांच्यावरती आता जमिनीखाली गाडले गेले, पण वर्षानुवर्ष, हजारो वर्ष, लाखो वर्ष होत गेले आणि त्यांच्यावरती जमिनीचा दुसरा थर, तिसरा थर, चौथा थर असे ते साठत साठत असे साठत साठत गेले. Then remains and impressions of such organisms remain preserved underground. आता ह्यांचे जे अवशेष आहेत, रिमेन्स म्हणजे त्यांचे अवशेष, हे रिमेन्स किंवा बऱ्याच वेळा असं होतं की एखादा प्राणी किंवा एखादा झाड असेल, प्राणी असेल, राईट, कुठल्याही प्रकारचा ऑर्गॅनिझम असेल, त्यांचा एक प्रकारचा छापच त्या मातीत तयार झाला. त्या मातीचा कालांतराने वरती म्हणजे त्याच्यावरती माती, वेगवेगळी माती, दगड वगैरे त्याच्यावरती जमा होत गेले. त्यामुळे खाली प्रेशरने त्या मातीचा, खालच्या मातीचा दगड झाला आणि त्या दगडावरती ते इम्प्रेशन तसंच राहिलं, म्हणजे तो छाप तसाच राहिला त्या प्राण्यांचा. असेही काही ते खाली तसेच प्रिझर्व राहिले, राईट, जमिनीखाली सुरक्षित राहिले. मग these are called as fossils आणि त्याला फॉसिल्स असं म्हणतात. इट इज कॉल्ड फॉसिल, त्याला फॉसिल्स असं म्हणतात. म्हणजेच मराठीमध्ये त्याला जीवाश्म असं म्हणतात, जे गाडलं गेलेलं आहे, राईट. त्याचे रिमेन्स, गाडले गेलेले प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे रिमेन्स म्हणजेच अवशेष, यांना जीवाश्म असं म्हणतात. मग आणि यांचा अभ्यास जर उत्क्रांतीचा किंवा एव्होल्युशनचा अभ्यास करायचा असेल तर यांचा अभ्यास फार महत्वाचा ठरतो. कारण त्यांच्या अभ्यासावरून, त्यांच्या त्या इम्प्रिंट्स वरून, त्यांच्या प्रिंट्स वरून आपलं काय काय बदल झाले आणि त्या काळी काय होतं हे सर्व समजतं. तर पुढे पाहूया आपण काही गोष्टी. हे त्यातले काही प्राणी आहेत, राईट. हा हत्तीसारखा दिसतोय पण हत्ती नाहीये. डायनासॉर्स लाईक आहेत. हे सर्व दगडांमधले त्यांचे ठसे आहेत, लक्षात ठेवा. हे जे आहेत हे दगडांमधले ठसे आहेत, जे खोदकामांमध्ये त्यांना सापडले, लक्षात ठेवा. तुम्हाला दिसत आहेत हे वेगवेगळे, राईट. असे त्यांनाही सापडतात, त्याचे फोटोज वगैरे ते घेऊन ठेवतात, त्यांचे ते प्रिंट्स घेऊन ठेवतात. फाईन. आता पुढे बघूया आपण. आता हे काय होतं जेव्हा ते जीवाश्म वगैरे असतात, हे नेमकं काय होत जातं हळूहळू, याला आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. पहा, कार्बन consumption of animals and plants stops after death, and since then only the decaying process of C14 occurs continuously. म्हणजे काय, जेव्हा ऑर्गॅनिझम्स मृत पावतात, मग ते प्राणी असोत की वनस्पती असोत, तर जेव्हा मृत पावतात तेव्हा काय होतं, ते कार्बनचा उपयोग करणं बंद होतं. कार्बनचं कन्झम्पशन म्हणजे आपण कार्बनचा उपयोग करतो वेगवेगळ्या गोष्टी. कार्बनमध्ये कार्बनचे वेगवेगळे प्रकार आहेत, लक्षात ठेवा. कार्बनचे वेगवेगळे नाव, C1 आहे, C2, C3, C4 वगैरे वेगवेगळे आहेत. त्याच्यातले काही महत्वाचे कार्बन जे असतात, कार्बन त्याला आपण कंपाऊंड म्हणतो, कार्बन कंपाऊंड, तर त्यांची ही नाव आहेत लक्षात. C12, C14, C13 हे काय आहेत, कार्बनच्या कंपाऊंडची नावं आहेत. ते काय आहेत ते आपण पाहूया नंतर, बरोबर. तर हे जे आहे हे आपल्या शरीरात असतात, ऑर्गॅनिझम्सच्या शरीरात असतात कंपाऊंड कार्बनचे वेगवेगळे. मग कार्बनचा उपयोग करणं जेव्हा आपण बंद करतो, म्हणजे आपलं बंद होतं, प्राण्यांचं जे आहे मेल्यानंतर ते बंद होतं. मग त्यानंतर काय होतं, त्याच्यानंतर फक्त सडण्याची क्रिया सुरू. जेव्हा कार्बनचा उपयोग करणं किंवा कन्झम्पशन बंद होतं, ग्रहण करणं थांबतं कार्बनचं, त्यानंतर काय होतं, तर त्या प्राण्यामध्ये म्हणजे C14चं, त्या प्राण्यांमधल्या त्या ऑर्गॅनिझम्स मधल्या C14चं डिकेइंग म्हणजेच त्यांचं सडणं तयार होतं, त्यांची सडण्याची क्रिया, त्यालाच आपण त्याचा ऱ्हास होण्याची क्रिया, त्याला डिके होण्याची क्रिया म्हणतो, ही सुरुवात होते. त्यानंतर इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स,
right? Instead of remaining constant, the ratio between C14 and C12 changes continuously as C12 is non-radioactive. ओके, आता पाहूया आपण. बघा काय होतं की ही जी प्रक्रिया जेव्हा चालू राहते त्याच्यानंतर त्यामध्ये काय होतं, C12 हा किरणोत्सारी नसला म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह नसल्यामुळे. किरणोत्सारी म्हणजे काय, रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे काय, की असे काही पदार्थ आहेत की ज्याच्यामधून वेगवेगळे रेज बाहेर पडतात, वेगवेगळे रेज बाहेर फेकले जातात, त्याला म्हणतात रेडिओ ऍक्टिव्ह किरणोत्सारी पदार्थ, राईट. तर तसं C12 हा रेडिओ ऍक्टिव्ह नसतो, तो किरणोत्सारी नसल्यामुळे काय होतं की जे मृत वनस्पती किंवा प्राणी जे असतात यांच्यामधलं C14 आणि C12, लक्षात ठेवा हे कंपाऊंड आहेत, पुन्हा पुन्हा मी रिपीट करतोय, कार्बनचे कंपाऊंड आहेत, त्यांची नावं त्यांना दिली आहेत वेगवेगळे, त्यांना ओळखता यावं म्हणून. म्हणून C14 आणि C12 यांचा जो रेशो असतो, यांचं जे गुणोत्तर असतं हे स्थिर राहायला पाहिजे, पण ते स्थिर नाही राहत. आणि ते स्थिर राहिलं तर त्या प्राण्याचं किंवा त्या वनस्पतीची डिकेइंगची प्रोसेस होत नाही. परंतु याच्यातलं जर प्रमाण जर वर खाली झालं, ते स्थिर जर नाही राहिलं, तर मात्र काय होतं की डिकेइंगची प्रोसेस सुरू होते, म्हणजे सडण्याची क्रिया ज्याला आपण म्हणतो ती ऱ्हास पावण्याची क्रिया सुरू होते. मग यांच्यातला जो प्रपोर्शन आहे किंवा जे रेशिओ आहे हा स्थिर राहत नाही, तर तो सतत बदलत जातो, हा कंटिन्युअसली काय होतो, बदलत जातो. आणि मग काय होतं, पुढे बदलत जातो. त्यापुढे द टाइम past since the deaths of a plant or animal can be calculated by measuring the radioactivity of C14 and ratio of C14 to C12 present in their body. आता ही जी प्रक्रिया चालते, ही जी प्रक्रिया चालते, राईट, ह्या प्रक्रियेमध्ये आपण आताच डिस्कस केलं काय होतं की C14 आणि C12चा जो रेशिओ आहे तो काय होतो, बदलत राहतो. आणि C14 जो असतो हा रेडिओ ऍक्टिव्ह असतो. तर आता नीट लक्ष द्या की याची रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे याचा जो किरणोत्सर्ग असतो हा कालांतराने जसं वेळ कमी वर्ष वाढत जातात तस तसं तो कमी 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 होत जातो. मग एखादा प्राणी किती वर्षापूर्वीचा आहे हे आपल्याला शोधता येतं. या C14 आणि C12चा जो रेशो आहे, हा रेशो जे शास्त्रज्ञ आहेत हा रेशो पाहतात, हा रेशो काढतात आणि त्याच्यावरून त्या वनस्पतीचं किंवा त्या प्राण्याचं एज काय असेल, त्याचं वय काय असेल हे आपल्याला, किंवा ते किती वर्षापूर्वीचं असेल हे शोधता येतं. कशावरून, तर C14चा किरणोत्सर्गाचा परिणाम, प्रमाण, राईट, किती प्रमाणात त्यांना किरणोत्सर्ग आहे, होतोय, राईट. आणि C14 आणि C12 यांचा रेशिओ किती आहे यांच्या गुणोत्तरावरून आपल्याला काय करतं किंवा त्यालाच त्याच्यातून त्या वस्तूचं, त्या प्राण्यांचं, त्या वनस्पतीचं एज काढता येतं, एज शोधता येतं. आणि यालाच म्हणतात कार्बन डेटिंग. याला म्हणतात कार्बन डेटिंग, म्हणजेच कार्बनी वयमापन. लक्षात ठेवा, या कार्बनच्या प्रमाणावरून आपल्याला त्या प्राण्याचं वय काढता येतं, शोधता येतं. आता ह्या पद्धतीचा उपयोग तुम्ही पाहिला असेल बऱ्याच वेळा, जे गुन्हेगारी जगतामध्ये जेव्हा हे जे वेगवेगळे तपास लावतात, CID वगैरे जे आहेत, आपण म्हणतो त्याला काय शब्द आहे तो, आपण जेव्हा वेगवेगळे गुन्हे होतात, हे जे मर्डर्स वगैरे होतात, खून होतात, मग किंवा काही इतर गोष्टी, राईट, हे जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये जी मृत व्यक्ती आहेत या मृत व्यक्तींचा मृत्यू किती दिवसांपूर्वी झाला, त्याला दिवस झाले, आठवडे झाले की महिने झाले, हे सर्वचे सर्व फॉरेन्सिक लॅबमध्ये टेस्ट केलं जातं. फॉरेन्सिक एक्सपर्ट्स चेक करतात आणि ते कार्बन डेटिंग मेथडचा वापर करतात. गुन्हेगारी विश्वास याचा म्हणजे गुन्हेगारांचा शोध लावण्यासाठी किंवा एखाद्याचा छडा लावण्यासाठी या गोष्टीचा वापर केला जातो जेव्हा प्राणी सापडतात त्यावेळी, राईट. मग आता बघा, इट इज युज्ड इन पॅलिओ
paleontology and anthropology for determining the age of human fossils and manuscripts. याचा उपयोग कशात केला जातो? तर अवशेषशास्त्र आणि मानववंशशास्त्र. काय? पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे काय? अवशेषशास्त्र. लिहून घ्या हे. अवशेषशास्त्र म्हणजे काय? की जे उरलेले भाग आहेत त्याला अवशेषशास्त्र म्हणतात. आणि अँथ्रोपॉलॉजी म्हणजेच काय? मानववंशशास्त्र म्हणजे मानवाच्या वंशाचा अभ्यास करणारं शास्त्र. अवशेषांच्या वयाचा किंवा अवशेषांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? पॅलिओन्टॉलॉजी. सो हे वर्ड्स लिहून घ्या. पॅलिओन्टॉलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी. कारण याच्यामधून हे थोडेसे अवघडही आहेत आणि महत्वाचे आहेत हे शब्द. याला म्हणतात अवशेषशास्त्र, याला म्हणतात मानववंशशास्त्र. तर यामध्ये या सर्वांचा कशाचा? कार्बन डेटिंगचा वापर केला जातो. राईट. आणि याच्यातून जे फॉसिल्स म्हणजे जे अवशेष असतात, जे जीवाश्म असतात, हे जीवाश्म आणि हस्तलिखिते म्हणजेच काय? त्या काळी फार जुन्या काळात कोणी जरी काही म्हणजे त्या काळच्या लोकांनी काही लिहून ठेवलं असेल आणि ते जर उत्खननात सापडलं, खोदकामात सापडलं, तर त्यांचंही एज त्याच्यावरून आपल्याला शोधता येतं. राईट. Once the age of fossil been determined by such technique, it becomes easy to deduce the information about other erstwhile organisms. म्हणजे एकदा का काय की अशा प्रकारे ह्या टेक्निकद्वारे, या तंत्राद्वारे जीवाश्माची काल निश्चिती जर झाली, म्हणजे काल काय होतं त्यांचा, काळाची निश्चिती जर करता आली की कालमापनानुसार एका कोष्टकात बसून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दलची म्हणजे त्या काळी कोणत्या कोणत्या प्रकारचे सजीव असू शकतील याची माहिती मिळवणं खूप सोपं जातं. लक्षात ठेवा, एका जीवाश्मावरून सुद्धा त्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे कोणत्या कोणत्या प्रकारचे जीव असू शकतात याची आपल्याला माहिती मिळवता येते. मग इट सीम्स दॅट vertebrates have been slowly originated from invertebrates. आणि ह्याच पद्धतीचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून म्हणजेच इनव्हर्टिब्रेट्स, अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय म्हणजे व्हर्टिब्रेट्स प्राणी जे आहेत त्यांचा उद्भव किंवा त्यांची निर्मिती झालेली दिसते. म्हणजे त्यांच्यामध्ये बदल होऊन नवीन व्हर्टिब्रेट्स प्रकारचे प्राणी म्हणजेच पृष्ठवंशी प्राणी तयार झालेले दिसतात. आता अपृष्ठवंशी आणि पृष्ठवंशी म्हणजे काय? ज्यांना पाठीचा कणा असतो त्यांना व्हर्टिब्रेट्स म्हणजेच पृष्ठवंशीय, आणि ज्यांना पाठीचा कणा नसतो त्यांना इनव्हर्टिब्रेट्स म्हणजेच अपृष्ठवंशीय प्राणी म्हणतात. तर असं ह्या पद्धतीमुळे असं लक्षात आलेलं की त्या काळातले जे जीवाश्म आहेत त्यांचा अभ्यास करून असं लक्षात आलेलं की सुरुवातीला जे जीव होते हे सर्व कसे होते? मॅक्सिमम काय सर्व जीव हे असे होते की जे अपृष्ठवंश म्हणजे इनव्हर्टिब्रेट्स होते, आणि हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होऊन पृष्ठवंशीय प्राण्यांचा म्हणजेच व्हर्टिब्रेट्स प्राण्यांचा उद्भव झाला. म्हणजेच काय झालं? ओरिजिन झाले, त्याचं ओरिजिनेशन झालं. फाईन. आपल्या आजूबाजूला कुठलीही क्रिया होते, कुठलीही घटना घडते, तर त्याच्या मागे सायन्स असतं. जसं तुम्हाला या पिक्चर्स मध्ये एक फळ आहे, हे फळ जमिनीवरती पडलंय, हळूहळू बरेच दिवस झालेले दिसतात, त्या फळाकडे पाहूनच लक्षात येत आहे हळूहळू ते सडण्याची प्रक्रिया सुरू झालेली. इथे एक प्राणी मेलेला आहे, तोही हळूहळू सडून त्याच्यामधलं बरस भाग जो आहे डिकम्पोजिशन सुद्धा म्हणतो आपण त्याला, डिकम्पोज पण होत चाललेले आहे. त्याचे राहणार आहेत काय? फक्त जीवाश्म, म्हणजे त्यांचे फक्त अवशेष राहतील. आता आपण एका ठराविक पूर्ण नाही झालेले यांचं, हे काही अवशेष नाही, ते पूर्ण नाही झाले. हे जेव्हा पूर्ण संपतील तेव्हा सुद्धा त्यांचे काही अवशेष राहतील. या फळाचेही अवशेष राहतील, या प्राण्याचेही अवशेष राहतील. मग ते अवशेष कुठेतरी गाडले वगैरे जातील. मग हे अवशेष राहतील,
ही अवशेष राहण्याची प्रक्रिया किंवा ही सडण्याची, ऱ्हास पावण्याची जी प्रक्रिया सुरू होते. म्हणजेच काय होतं की यांच्यामध्ये जेव्हा ते जिवंत असतात, म्हणजे जेव्हा ते कार्यरत असतात, तेव्हा ते काय करतात, कार्बनचं कन्झम्पशन करतात, कार्बन ग्रहण करतात. आपण सुद्धा कार्बनचा उपयोग करतो, आपल्या शरीरासाठी कार्बनचा खूप सारा उपयोग होतो. आता तुम्ही म्हणाल सर कार्बन कुठे आपण उपयोग करतो, कार्बन तर आपण सोडून देतो, आपल्यासाठी तर कार्बन गरजेचं नाही. नाही, आपल्यासाठी कार्बन गरजेचं आहे. सेंद्रिय पदार्थ किंवा ज्याला आपण ऑर्गॅनिक पदार्थ जे म्हणतो, याच्यामध्ये सुद्धा कार्बनच असतं. आपण जी शुगर वगैरे खातो, आपण जी रेग्युलर शुगर जी बाहेर मिळते, आपण जे खातो, साखर म्हणतो आपण त्याला, त्याच्यातही कार्बन असतं. म्हणजेच आपण कार्बन कन्झम्पशन करतोय, बरोबर. मग जेव्हा प्राणी मृत होतात किंवा वनस्पती मृत होतात, तेव्हा ते कार्बनचं कन्झम्पशन त्यांचं कमी होतं. कमी होतं म्हणजे बंद पडतं. आणि त्यामुळे काय होतं, त्या आपल्या शरीरात आपण जे कार्बन कन्झम्पशन करतो त्यामुळे वेगवेगळे कार्बनचे कंपाऊंड्स आपल्या शरीरात तयार होतात, म्हणजे सजीवांच्या शरीरात तयार होतात. त्याच्यापैकी एक आहे C14 अँड C12. आता C12 हा रेडिओ ऍक्टिव्ह नाहीये आणि C14 हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. बट त्याची रेडिओ ऍक्टिव्हिटी कार्बन न मिळाल्यामुळे, आता कार्बन कन्झम्पशनच बंद झालंय, त्यामुळे कार्बन न मिळाल्यामुळे काय होतं की त्याची रेडिओ ऍक्टिव्हिटी हळूहळू हळू कालांतराने कमी 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 होत जाते. आणि C12 तर डेफिनेटली रेडिओ ऍक्टिव्ह नसतो, म्हणजे त्याचा किरणोत्सर्गी नसतो. आणि त्यानंतर कालांतराने C14 आणि C12 यांच्यामधला रेशिओ सुद्धा चेंज होत जातो. आणि ही C14 ची रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजेच किरणोत्सर्गचं प्रमाण आणि C14 आणि C12 यांचा रेशिओ पाहून, तो शोधून, त्यानंतर या फळाचं किंवा त्या प्राण्याचं वय काय होतं हे काढता येतं, हे शोधता येतं. पहा, तुमच्या समोर एक पिक्चर आहे आणि ह्या पिक्चरवरून, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की हे जमीन समजा आपण, जमिनीचे हे थर आहेत. हा खालचा थर, हा त्याच्या वरचा थर, हा त्याच्या वरचा थर, हा त्याच्या वरचा थर आणि हा त्याच्या वरचा थर. आता ह्या याच्यातून काय लक्षात येतं, हे जे पिक्चर आहे, या पिक्चरचं व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर फाईन, प्रत्येकाने आपापल्या आपल्या आपल्या विचार करण्याच्या कृतीनुसार प्रत्येकाने आपल्या आपल्या कॅपॅसिटीनुसार उत्तर दिले. बट आपली कॅपॅसिटी ही डेव्हलप झाली पाहिजे. पहा, सर्वात आधी तुम्हाला काय पाहायला पाहिजे होतं, इकडे पाहायला पाहिजे होतं, स्ट्रक्चर ऑफ ग्राउंड लेवल अँड फॉसिल्स. ग्राउंड लेवल अँड फॉसिल्स म्हणजे काय, जमिनीची जी लेवल आहे आणि फॉसिल यांचा काय संबंध आहे ते याच्यात दाखवलेला आहे. जमिनीची जी लेवल आहे, कारण आता आपण कशाबद्दल बोलतोय, जीवाश्म विज्ञानाबद्दल बोलतो आहोत. पॅलिओलॉजिकल एव्हिडन्सेस बद्दल शिकतो आहोत. जीवाश्म कुठे सापडतात, तर जमिनीत सापडतात. मग कोणत्या थरात, कोणत्या थरात, कोणत्या लेवलला आपल्याला कोणते जीवाश्म सापडतात, कोणत्या प्राण्यांचे जीवाश्म सापडतात, हे या चित्रावरून आपल्याला लक्षात येते. पहा, ॲव्हिस म्हणजेच बर्ड्स वगैरे जे आहेत किंवा मॅमल्स, ज्याला पक्षी किंवा सस्तन प्राणी आपण म्हणतो, हे सर्व आहेत हे वरच्या थरात, कारण हे नवीन आहेत, मॉडर्न आहेत, आत्ताची आहेत, म्हणून हे वरच्या थरात सापडतात. रेप्टाइल्स, सरीसृप, त्यामध्ये काही साप आले, साप आत्ताही आहेत, पण पूर्वीचे जे वेगवेगळे साप होते किंवा डायनासोर्स वगैरे ज्या पद्धतीचे होते, किंवा जे पाल वगैरे होत्या, हॅझार्ड्स वगैरे, लिझार्ड्स वगैरे होत्या, राईट, ह्या सुद्धा ह्या सापडतात आपल्याला याच्या खालच्या थरात. त्यामध्ये रेप्टाइल्स, अँफिबियस स्पीसीज म्हणजे सरीसृप, उभयचर, मत्स्य. आता सरीसृप म्हणजे काय, अगेन सरपटणारे. अँफिबिय म्हणजे काय, तर उभयचर म्हणजे जे पाण्यात आणि जमिनीवरतीही राहू शकतात, हे आपल्याला ह्या थरात मिळतात, बरोबर. त्यांचे अवशेष ह्या थरात सापडतात. मत्स्य जे आहेत, मासे जे आहेत, ते खालच्या थरात सापडतात, बरोबर. आणि अगदी इनव्हर्टिब्रेट्स जे आहेत, अपृष्ठवंशी, हे सर्वात खालच्या थरात आहेत बघा. आपण मगाशी डिस्कस केलं की सर्वात आधी म्हणजे जीवाश्मांच्या शोधावरून, त्याच्या अभ्यासावरून असं लक्षात आलं
की पूर्वीचे प्राणी हे इनव्हर्टिब्रेट्स होते आणि त्यांच्यापासून व्हर्टिब्रेट्स तयार झाले. म्हणजेच पहा, म्हणजे प्राण्यांमध्ये जी उत्क्रांती झाली ती ह्या अशा प्रकारे झाली. म्हणजे पहिले ह्या पद्धतीचे होते, इनव्हर्टिब्रेट्स होते, मग त्यानंतर बघा अशा पद्धतीचे झाले, मग त्याच्यानंतर अशा पद्धतीचे झाले, मग त्यानंतर अशा पद्धतीचे झाले आणि मग त्यानंतर अशा पद्धतीचे झाले. राईट. ह्या काळाला प्रत्येक पिरियडला नाव दिलेलं आहे. पहिला जो पिरियड आहे ज्याच्यात आपल्याला एव्हीज म्हणजेच बर्ड्स किंवा मॅमल्स दिसतात सस्तन प्राणी किंवा पक्षी, त्या काळाला म्हणतात सिनोझॉइक एरा. सिनोझॉइक एरिया म्हणजे नूतन जीव महाकल्प. नूतन जीव, नूतन म्हणजे नवीन, सध्याचे, आत्ताचे, मॉडर्न. राईट. तर दुसरा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये आपल्याला म्हणतात मेसोझॉइक एरा म्हणजे मध्य, मध्य मध्यजीव महाकाय. महाकाय म्हणजे मोठी मोठी. राईट. त्यानंतर इथून ते इथपर्यंत खालपर्यंत हा जो आहे पॅलिओझॉइक एरा म्हणजे पुराजीव म्हणजे प्राचीन, अतिशय पुरातन हा येतो. राईट. आता कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय, तर तुमच्या समोर काही प्राणी दिसत आहेत. एक आहे डकबिल प्लॅटिपस, नाव मराठीमध्ये पण तेच आहे, डकबिल प्लॅटिपस. दुसरं आहे लंगफिश आणि दिस इज पेरिपेटस, गोम जी असते, गोम सारखा दिसणारा प्राणी. डकबिल आहे, प्लॅटिपस आहे अँड पेरिपेटस आहे. ह्या प्राण्यांचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला काही दिसतंय का, काही साम्य वगैरे दिसतंय का याच्यामध्ये? काही दिसतंय का या प्राण्यांबद्दल? तुमच्या लक्षात येतंय का? पहावर. बरेचसे जे प्राणी आहेत हे प्राणी जेव्हा उत्क्रांत होत जातात तेव्हा काय होतं, किंवा काही प्राणी असे आपल्याला आढळतात, काही प्राणी असे आढळतात की जे पूर्वीचे प्राणी म्हणजे त्याच्या आधीचे प्राणी, समजा आता हा डकबिल आहे, तर डकबिलच्या आधीचे प्राणी आणि डकबिल आणि त्याच्या नंतरचे प्राणी म्हणजे ह्याच्यामध्ये काय दिसतं, ह्या डकबिल मध्ये ह्या आधीच्या प्राण्यांची पण काही वैशिष्ट्ये दिसतात आणि ही नंतरची जे प्राणी आहेत त्यांचीच पण याच्यामध्ये वैशिष्ट्ये दिसतात. आणि हा मधोमध असतो, म्हणजेच हा काय करतो, ह्या प्राण्यांचे वैशिष्ट्य, ह्या प्राण्यांचा संबंध ह्या प्राण्यांशी जोडतो, याची लिंक असते ही. म्हणजेच काय की ह्या प्राण्यांचं रूपांतर हळूहळू हळूहळू या प्राण्यांमध्ये झालेलं आहे, याचा हा पुरावा आहे, याला लिंक करतंय आणि म्हणून यांना कनेक्टिंग लिंक्स म्हटलेले, जोडणारे दुवे म्हटलेले. सेम ह्या प्राण्याबद्दल, लंगफिश बद्दल, सेम या पेरिपॅटस बद्दल. आता आपण याच्यामधले डिटेल हळूहळू हळूहळू पाहून घेऊया, एक एक करून. पहा बघा, या प्रत्येकाचे डिटेल्स आहेत की हा काय आहे, डकबिल काय आहे, सॉरी डकबिल प्लॅटिपस काय आहे, त्याच्यानंतर लंगफिश काय आहे किंवा पॅरिपॅटिस काय आहे, त्याच्याबद्दलची डिटेल्ड माहिती पुस्तकात नाहीये, आपण घेतलीये, लक्षात ठेवा. पहा बघा, आय लेईंग मॅमल्स म्हणजे काय, सॉरी एग लेईंग मॅमल्स. एग लेईंग मॅमल्स म्हणजे काय की हा असा सस्तन प्राणी आहे, नीट लक्ष द्या. सस्तन प्राणी, सस्तन प्राणी म्हणजे काय, सस्तन प्राणी म्हणजे काय की जे, लक्षात ठेवा, सस्तन प्राणी त्यांना म्हणतात, म्हणजे मॅमल्स त्यांना म्हणतात जे पिल्लांना जन्म देतात. पिल्लांना जन्म देतात, पिल्लांना जन्म देणारे जे प्राणी असतात त्यांना सस्तन प्राणी असं म्हणतात, मॅमल्स म्हणतात. ते अंडे देत नाहीत. तर हा जो प्राणी आहे डकबिल, हा असा सस्तन प्राणी आहे जो अंडी देतो. लक्षात ठेवा, आपण आत्ताच पाहिलं काय की मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी ही अंडी देत नाहीत, हे डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात, पूर्ण वाढ झालेल्या पिल्लांना. परंतु हा डकबिल हा मॅमल आहे, सस्तन प्राणी आहे, परंतु तो अंडी देतो. So egg laying mammals are the connecting link between reptiles and mammals. रेप्टाइल काय करतात, रेप्टाइल म्हणजे सरीसृप, ते काय करतात, ते अंडी देतात. रेप्टाइल्स कधीच पिल्लांना जन्म देत नाही. राईट. साप आहे, सरडा आहे,
तुमच्या वेगवेगळ्या जे लिझार्ड्स आहेत, स्नेक्सचे वेगवेगळ्या स्पीसीज आहेत, राईट. हे जे आहेत हे काय करतात, अंडी देतात. मग हा जो प्राणी, काही प्राणी असे आहेत की जे बघा अजूनही आहेत, आपण त्याच्यापैकी एक घेतलं. काही प्राणी असे आहेत मॅमल्स, जे काय करतात, काही मॅमल्स असे आहेत की जे एक लेइंग आहे आणि ते काय करतात, कोणाला लिंक करतात ते, तर रेप्टाइल्सला आणि मॅमल्सला म्हणजे सस्तन प्राण्यांना आणि सरीसृपांना कनेक्ट करतात ते, right? They are definitely mammals because they have mammalian characters like mammary glands, hair, diaphragm, single aortic arch, etc. आता हे मॅमल्स आहेत का, कारण त्यांच्या शरीराची रचना ही मॅमल्स सारखी आहे, सस्तन प्राण्यांसारखी आहे. अंगावरती केस वगैरे असणं, डायफ्रॅम, आपला जो फुफ्फुसांचा जो डायफ्रॅम वगैरे आहे तो असणं. डायफ्रॅम म्हणजे आपण जे हवा वर खाली करतात जो पडदा असतो, पटल म्हणतात त्याला, तो पटल वगैरे असणं, राईट. एरोटिक आर्क म्हणजे हवा जी येण्या जाण्याची जी सिंगल एरोटिक आर्क असतो, जो कर्व असतो तो, राईट. ग्लँड्स, मॅमरी ग्लँड्स म्हणजे ज्या ग्रंथी आहेत, ज्या मॅमल्स म्हणजे सस्तन प्राण्यांमध्ये असतात, तर ह्या ग्लँड सुद्धा याच्यामध्ये ग्रंथी आहेत, राईट. म्हणजेच काय, याची रचना, जे अवयव वगैरे आहेत, रचना जी आहे ती मॅमल सारखी आहे, म्हणून हे 100% मॅमलच आहेत. परंतु त्यांच्यात एक वैशिष्ट्य काय आहे, दे रिझेम्बल रेप्टाइल्स इन हॅव्हिंग अ लार्ज coracoid in the pectoral girdle and in laying eggs with yolk and cell. म्हणजेच काय, हे दिसायला सरीसृपासारखे दिसतात काही प्रमाणात आणि ते अंडी घालतात, अंडी देतात. योक म्हणजे आपल्याला हे माहिती, योक म्हणजे जो मधला भाग जो असतो तो अंड्यांच्या, राईट, आणि शेल म्हणजे त्याचं कवच, अशी अंडी ते देतात. फॉर एक्झाम्पल बघा, डकबिल्ड प्लॅटिपस, हा जो डकबिल्ड प्लॅटिपस हे एक उदाहरण आहे. आणि आणखी एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, ऑर्निथॉरिंकस. ऑर्निथॉरिंकस नावाचा आणखी दुसरा प्राणी आहे. असे अनेक प्राणी आहेत. दोज आर कनेक्टिंग लिंक्स बिटवीन व्हॉट, रेप्टाइल्स अँड मॅमल्स, सरीसृप आणि सस्तन प्राणी. त्याचप्रमाणे लंगफिश बद्दल माहिती घेऊ आपण. काय, ज्याचं दुसरं नाव आहे प्रोटोटेरस, सायलेंट आहे, प्रोटोटेरस, त्याला लंगफिश असे म्हणतात. इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन फिशेस अँड अँफिबियन्स. अँफिबियन्स म्हणजे काय, तर ज्याला आपण काय म्हणतो, उभयचर प्राणी. अँफिबियन्स म्हणजे उभयचर प्राणी. उभयचर म्हणजे काय, जे पाण्यामध्ये आणि जमिनीवरती पण राहू शकतात, अशा प्राण्यांमध्ये. आणि फिश म्हणजे जे फक्त पाण्यातच राहू शकतात, अशा प्राण्यांमधली कनेक्टिंग लिंक आहे लंगफिश, बरोबर. म्हणजे बघा, लाईक अदर फिश, इतर माशांप्रमाणेच, रिप्रेझेंटेड बाय इंटरनल इयर ओनली, म्हणजे यांचे इयर्स जे आहेत ते इंटरनल असतात. फिशचे इयर जे असतात, इयर असतात त्यांना, पण ते बाहेरून नसतात, इंटरनल असतात, राईट. त्यानंतर they resemble amphibians in having internal nostrils, a lung, and the heart with imperfectly divided auricle. म्हणजे काय, की हे जे आहे हे म्हणजे यांच्यामध्ये गुणधर्म मात्र अँफिबियनचे, म्हणजे काय, म्हणजे त्यांची रचना जी आहे ती अँफिबियनची, काही रचना अँफिबियन्स सारखी. म्हणजे काय, आपण त्याला म्हणतो नॉस्ट्रिल्स, इंटरनल नॉस्ट्रिल्स म्हणजे आतल्या साईडला नाकपुड्या, राईट. त्याच्यानंतर लंग आहे यांना, आणि एक हार्ट, असं हार्ट आहे जे त्याचे ऑरिकल्स म्हणजे त्याचे डिव्हिजन जे आहे ते इनपरफेक्ट आहे, परफेक्ट नाहीये. असे हे लंगफिश आहे, जे लिंक आहे कशामधलं, तर फिश आणि अँफिबियन्स मधलं. त्यानंतर हे आहे पेरिपॅटस, इज अ लिव्हिंग कनेक्टिंग लिंक बिटवीन ऑर्थोपोड्स अँड ॲनिलिड्स. आता ऑर्थोपोड्स आणि ॲनिलिड्स म्हणजे काय बघा, ते पहिलं.
ऑर्थोप्रॉड म्हणजे संधिपाद, तर ॲनालिड्स म्हणजे खंडाखंडांनी बनलेलं, खंडाखंडांनी बनलेलं, थोडक्यात बनलेले शरीर ज्यांचे असते असे प्राणी. आता खंडाखंडांनी बनलेली, जसं तुम्ही पाहू शकता, तुम्ही अर्थवर्म पाहिला असेल, गांडूळ, त्याचे पण बघा असे खंड खंड असतात, पार्ट्स, असं वेगवेगळ्या पार्ट्स सारखं दिसतं, राईट? त्याला म्हणतात ॲनालिड्स. संधिपाद म्हणजे काय, की ज्यांना पाय असतात. पाय, आता पाय म्हणजे पाय, लक्षात ठेवा, पायांना अनेक जॉईंट्स असलेले, म्हणजे सांधे असलेले जे प्राणी आहेत त्यांना ऑर्थोप्रॉड्स म्हणजे संधिपाद असं म्हणतात. यांच्या ह्या दोघांमधला दुवा आहे. असे प्राणी जे ॲनालिड्स आहेत, म्हणजे त्यांचं शरीर खंडाखंडांनी असं बनलेलं असतं. आणि ऑर्थोप्रॉड्स म्हणजे ज्यांच्या पायांना अनेक सांधे असलेले प्राणी, यांच्यामधला लिंक आहे, कनेक्टिंग लिंक, त्याचं नाव आहे पेरिपेटस, राईट? आता इट्स ऑर्थोप्रॉड्स कॅरेक्टर्स आर क्लॉज, जॉज, हेमोकूल, ट्रॅशिया अँड डॉर्सल ट्युब्युलर हार्ट, राईट? म्हणजे याच्यामध्ये हे सगळे जे काय म्हणतो आपण कॅरेक्टर्स जे आहेत ते ऑर्थोप्रॉड्स सारखे आहेत, राईट? क्लॉज म्हणजे पंजे वगैरे असणं, जॉज आहे जबडा असणं, राईट? त्याच्यानंतर हेमोकॉइल हा एक पार्ट आहे, ट्रॅशिया हा पार्ट आहे जो आपल्या छातीच्या जवळ असतो, राईट? त्याचं मराठी नाव मला आठवत नाही आता, राईट? डॉर्सल ट्युब्युलर हार्ट असतं, राईट? हार्ट जे असतं ते ट्युब्युलर असतं, अशा पद्धतीने, राईट? नंतर ॲनेलिडियन जे असतं, ॲनेलिडन जे आहेत कॅरेक्टर्स याच्यामध्ये आहेत, ते कॉन्टिन्युअस मसल लेयर्स इन द बॉडी वॉल. त्यांची जी बॉडी वॉल असते त्याच्यामध्ये जे मसलचे लेयर्स असतात ते कंटिन्युअस असतात, कंटिन्युअस, कुठेही त्याच्यात खंड पडलेला नाही, राईट? मसल बद्दल बोलतोय आपण, राईट? वॉल, मसल बॉडी वॉल, राईट? त्यानंतर अनजॉईंट लेग्स, अनजॉईंट म्हणजे न जुळलेले असे लेग, न जुळले गेलेले लेग्स. अँड नेफ्रिडिय म्हणजे काय? नेफ्रिडिय म्हणजे मूत्रपिंड, राईट? असे पार्ट्स त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे याच्यामध्ये ऑर्थ्रोपॉड्स चे सुद्धा गुणधर्म आहेत आणि ॲनालिड्सचे सुद्धा गुणधर्म आहेत. ह्याच पार्टला अतिशय सोप्या पद्धतीने अजून एकदा समजून घेऊया आपण. जे पुस्तकामध्ये आहे त्या पद्धतीने आपण पाहूया. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स, कनेक्टिंग लिंक मध्ये आपल्याला जी माहिती आहे त्याच्याबद्दल आपण बघूया. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स show some morphological characters by which they can be related to two different groups. Hence they are called as connecting links. म्हणजे काही वनस्पती किंवा प्राणी असे असतात की ज्यांच्यातली शारीरिक लक्षणं अशी असतात की त्यावरून दोन वेगवेगळ्या गटांशी त्यांचा संबंध जोडता येतो. त्यांच्या शरीरावरील शारीरिक लक्षणं, त्यांची शारीरिक लक्षणं म्हणजे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे शारीरिक लक्षणं हे अशी असतात की दोन वेगवेगळ्या भिन्न गटांशी त्यांचा संबंध जोडता येतो. आणि म्हणून अशा प्राण्यांना किंवा वनस्पतींना कनेक्टिंग लिंक्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल पेरिपॅटस, राईट? कॅरेक्टर्स, आता याच्यामध्ये कॅरेक्टर्स लाईक पेरिपॅटस म्हणजे हेच आपला शेवटचा जो पार्ट आहे तो आपला, राईट? शेवटचा हा प्राणी पेरिपॅटस म्हणजे आता ह्याचं जे हे आहे, काय म्हणतो आपण, कॅरेक्टर्स काय आहेत त्याचे कॅरेक्टर्स, लाईक सेगमेंटेड बॉडी. सेगमेंटेड बॉडी म्हणजे काय? वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग. तुम्हाला बोला खंडीभूत, असं वाटतं की ते खंड खंड झालेले, म्हणजे ते तुकडे तुकडे जॉईन केलेले असं पद्धतीने वाटतं ते. नंतर थिन क्युटिकल म्हणजे काय? पातळ उपचर्म, म्हणजे त्यांचं जे शरीराचं जे बॉडीवरचं जे त्यांचं जे कव्हर असतं हे अतिशय पातळ असतं, अतिशय पातळ, राईट? त्याला थिन क्युटिकल म्हणजे काय? उपचर्म. अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. पॅरापोडिया लाईक म्हणजे काय? पार्श्वपादासारखे अवयव, म्हणजे हे पाय
असे अवयव, पार्श्वपादासारखे, राईट, हे अवयव, राईट, अशी हे त्याच्यामध्ये असतात, राईट. सिमिलरली आता हे झालं एक उदाहरण पॅरिपॅटिसचं. सिमिलरली दीज अॅनिमल्स शो ट्रॅकियल रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टम सिमिलर टू ऑर्थ्रोपॉड्स. आता यांच्यामध्ये काय बघा, आणखी काय त्यांच्यामध्ये दुसरा गुणधर्म, की हे प्राणी जे असतात यांच्यामध्ये संधिपात प्राणी जे, आता संधिपात प्राणी म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, राईट, ऑर्थ्रोपॉड्स. तर संधिपात प्राण्यांमध्ये श्वासनलिका असते आणि त्याप्रमाणे श्वासनलिकेच्या सहाय्याने ते श्वसन वगैरे करतात. व खुली रक्ताभिसरण संस्था असते, सर्क्युलेटरी सिस्टीम असते, म्हणजे रक्त जे आहे ते रक्त इकडून तिकडे जाणं याला रक्ताभिसरण संस्था म्हणतात, सर्क्युलेटरी सिस्टीम, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. तशीच रक्ताभिसरण संस्था यांच्यामध्ये आढळते, राईट. त्यानंतर दिस इंडिकेट्स दॅट पॅरिपेटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड ऑर्थोपोडा. आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हे काय आहेत, पॅरिपेटस हे ॲनेलिडा व संधिपात प्राणी म्हणजे ऑर्थोपोडा या प्राण्यांमध्ये, या प्राण्यांना जोडणारा दुवा आहे. सिमिलरली डक-बिल्ड platypus lays eggs like reptiles but shows relationship with mammals, राईट. त्याचप्रमाणे डकबिल्ड प्लॅटिपॅटस जे आहे हे काय आहे की रेप्टाईल म्हणजे सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी देतं, परंतु त्याचा संबंध काय म्हणतो आपण, मॅमल्सशी आहे. मॅमल्स म्हणजेच काय, सस्तन प्राणी. आता बघा सस्तन प्राणी जे आहे त्यांच्याशी संबंध दिसतो. आता बघा काय, mammals due to presence of mammary glands. तर mammary glands म्हणजे काय, तर दुग्ध ग्रंथी. दुग्ध ग्रंथी म्हणजे काय बघा, अंडी, जे प्राणी अंडी घालतात त्या प्राण्यांना कधी तुम्ही पाहिलंय की ते आपल्या पिल्लांना दूध पाजतात, तर नाही, बरोबर, कारण त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीराची तशी रचना नसते, त्यांच्या तशी सोय नसते. परंतु जे प्राणी प्राण्यांना जन्म देतात, पिल्लांना जन्म देतात पूर्ण वाढ झालेला, त्या प्राण्यांना मात्र आपल्या पिल्लांचं पालन पोषण म्हणजे पालन पोषण करण्यासाठी दुग्ध ग्रंथी असतात, म्हणजे दूध पाजावं लागतं, म्हणजे त्या पिल्लांचं पूर्ण वाढ. परंतु हे जे प्राणी अंड्यातले प्राणी जे असतात ते अंड्यातच पूर्ण विकसित होतात, बाहेर येऊन आपलं स्वतंत्र जीवन जगायला तयार असतात. बट पिलं तशी नसतात. पिलं जी आहेत ते हळूहळू त्यांचं पालन पोषण करावं लागतं आणि मग एक ठराविक वेळेनंतर त्यांचे एका वयात आल्यानंतर ते स्वतंत्रपणे जगू शकतात, बरोबर. सुरुवातीला त्यांचं पालन पोषण करावं लागतं. मग सस्तन प्राण्यांमध्ये मॅमरी ग्लँड्स असतात, म्हणजे त्याला दुग्ध ग्रंथी म्हणतात, राईट. आणि हेअर्स म्हणजे आपले काय म्हणतो आपण, केस, शरीरावरील केस, म्हणजेच अशा प्राण्याशी त्याचं नातं दिसतं या प्राण्याचं, डक-बिल्ड प्लॅटिपसचं. त्याचप्रमाणे लंगफिश जो आहे, लंगफिश परफॉर्म्स रेस्पिरेशन विथ लंग्स इररिस्पेक्टिव्ह ऑफ बीइंग फिश. आता फिश जे आहेत हे लंग्सने श्वासोच्छ्वास नाही करत, म्हणजे काय की लंग्स म्हणजे फुफ्फुस. लंगफिश ही मासा आहे, परंतु तो फुफ्फुसाने श्वसन करतो आणि मासे ही फुफ्फुसाने श्वसन करत नाहीत, बरोबर. These म्हणजेच काय की these examples indicate that mammals are evolved from reptiles and amphibians from fishes. आणि या लंगफिश वरून असं लक्षात येतं की मॅमल्स जे सस्तन प्राणी आहेत, मॅमल्स आर इव्हॉल्व्ड फ्रॉम कशामधून, रेप्टल अँड एम्फिबियन्स, म्हणजे मॅमल्सच्या आधी, सस्तन प्राण्यांच्या आधी जे रेप्टाइल्स म्हणजे सरीसृप होते आणि अँफिबियन्स म्हणजे उभयचर प्राणी जे पाण्यात आणि जमिनीवरती राहू शकत होते, असे प्राणी होते. तर यांच्यापासून मॅमल्स म्हणजे सस्तन प्राण्यांची उत्क्रांती झाली आहे, उद्भव झालाय, हे याच्यावरून हा पुरावा सापडतो. ओके. आता आपण जो पाठ आज शिकलो या पार्ट्स वरती क्वेश्चन आहे काय, व्हॉट इज कार्बन डेटिंग, म्हणजे कार्बनी वयमापन म्हणजे काय, किंवा व्हॉट हॅपन्स टू द प्लांट्स अँड ॲनिमल्स व्हेन दे स्टार्ट डिकेइंग आफ्टर डेथ, राईट, किंवा प्राणी व वनस्पती मृत पावल्यानंतर काय घडते. त्यानंतर राईट शॉर्ट नोट्स ऑन कनेक्टिंग लिंक्स. आता कनेक्टिंग जोडणारे दुवे, मिस्टेक झाले, प्रिंट मिस्टेक, दुवे पाहिजे, जोडणारे दुवे यावर टिप लिहा.
राईट. आत्ताच आपण पाहिलं जोडणारे दुवे काय काय असतात, तर त्या हिशोबाने जे प्लॅटिपस वगैरे त्यांची सेपरेट सेपरेट माहिती द्यायची, एवढंच आहे. किंवा एक पूर्ण माहिती आता शेवटी जो पाहिला आपण, शेवटी शेवटी जे पाहिलं आपण, तर शेवटचा जो पार्ट आहे ते तुम्ही लिहू शकता. राईट. आता हा जो क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा, हा क्वेश्चन तुम्हाला पुस्तकातही मिळणार नाही आणि तुमच्या डायजेस्ट मध्येही मिळणार नाही. हा पुस्तक आपण जे शिकलो आहे त्याच्यावरती आधारित आहे आणि तुम्हाला तो त्याचं उत्तर तयार करावं लागेल, वाचून समजून आणि तयार करावं लागेल. आणि यासाठीच आपण काय केलं, ती 10 लाईनची प्रॅक्टिस सुरू केली, की जेणेकरून तुम्हाला एखाद्या टॉपिक वरून तुम्हाला बनवता येईल. राईट. पहिले 10 लाईन्स लिहा, नंतर आपण त्या 10 लाईनच्या संदर्भात आणखीही काही गोष्टी, काही ऍक्टिव्हिटीज करणार आहोत, मजेदार ऍक्टिव्हिटीज करणार आहोत. फाईन. सो ही आहे आपली असाइनमेंट. ही असाइनमेंट तुम्हाला याच्या नोट्स म्हणून याच्या नोट्स पण देतोय मी तुम्हाला, आणि व्हिडिओला लेट झाला तर ऍटलीस्ट याचे नोट्स तुम्हाला येतील. राईट. या नोट्स स्टडी मटेरियल मध्ये दिसतील, त्या लगेच येतील, त्या कायमस्वरूपी राहतील, त्या कधीच तिथून जाणार नाहीत. पण व्हिडिओज मात्र 48 आवर्स राहतील. राईट. सो